नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. श्री शुभम यांचा इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शनमध्ये एक प्रश्न आलेला आहे. ते म्हणतायत, माझ्या डोक्यात मोठे मोठे फोड येतात, पस झाल्यासारखं वाटतं, उष्णतेचाही खूप त्रास होतो, मला प्लीज काहीतरी उपाय सांगा. शुभम, तुम्हाला होत असलेले सगळे त्रास हे शरीरामध्ये उष्णता वाढल्याचे निदर्शक आहेत. यासाठी आहार, आचरण आणि औषध अशा तिन्ही लेवल्सवर काम करणं आवश्यक आहे. शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे पादाभ्यंग करणं. त्रासाची सिव्हिरिटी बघता सध्या रोज एकदा पायाला साजूक तूप लावून वरून शुद्ध काशाच्या वाटेने पाय 10-10 मिनिटांसाठी चोळण्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. रोज रात्री मूठभर साळीच्या लाया कपभर पाण्यामध्ये भिजत घालणं आणि सकाळी गाळून घेतलेलं पाणी पिणं या उपायाचाही तुम्हाला फायदा होईल. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ कामदुधा आणि प्रवाळ पंचामृत या गोळ्या घेणं, सकाळी अनशापोटी 1 चमचा प्रमाणात चांगल्या प्रतीचं पंचतिक्त घृत घेणं हे सुद्धा चांगलं. दिवसभरात किमान 4 ते 5 चमचे साजूक तूप पोटामध्ये जात आहे याकडे लक्ष ठेवणं. दुपारचं जेवण 12-12:30च्या दरम्यान, संध्याकाळचं जेवण 7:30-8च्या दरम्यान करणं, रात्री 11-11:30च्या आसपास झोपणं हे सुद्धा तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. आहारामध्ये ज्वारी आणि तांदूळ या 2 धान्यांवर अधिक भर देणं चांगलं. काही दिवस वरण किंवा आमटीसाठी मुगाचा वापर करणं, वेलावर येणाऱ्या फळभाज्यांचा आहारात समावेश करणं, मसालेदार गोष्टी टाळणं हे सुद्धा चांगले. चिंचेच्या ऐवजी आमसूल किंवा आवळ्याचा वापर करण्याचाही तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. शुभम, हे सर्व उपचार घरच्या घरी सुरू केले तर 15 दिवसात सर्व लक्षणांमध्ये सुधारणा होत असल्याचं लक्षात येईल. नाहीतर स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.